नेहमी त्या पद्धतीची तुम्ही भरल्या वांग्याची खाल्ल्या असताल, पण अशी पद्धत जर वापरून तुम्ही वांग्याची भाजी करताल तर नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं नक्कीच होणार. अगदी हॉटेल किंवा ढाब्यावर मिळतो त्या पद्धतीचं भरलं वांगं घरच्या घरी कसं करायचं ते पाहूया. तर इथे मी साधारण 300 ग्राम इतकं जांभळे वांगे घेतलेलं आहे. त्याला या पद्धतीने 2 कट लावून घेतलेला आहे. तर वांगे कट करत्या वेळेस काटेरी भाग, वरचा देठ थोडंसं कट करायचं. तर चेक करायचे सगळे वांगे व्यवस्थित आहेत का नाही. त्यानंतर 15 ते 20 मिनिटासाठी आपल्याला मिठाच्या पाण्यात ठेवायचं आहे, म्हणजे वांगे काळे पडत नाहीत आणि चवीला छान होतात. तर या ठिकाणी आता वांगे आपल्याला पाण्यातून काढून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये छान तळून घ्यायचं आहे. हलकंसं नरम होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. यामुळे वांग्याचा स्वाद जे आहे दुप्पट होतो. नक्की हा स्टेप करा. तर या ठिकाणी आता हे वांगे छान असं तळून झालेले आहेत. आता ताटामध्ये काढून घेऊया. तर भाजीला आपण नेहमीपेक्षा दुप्पट चवीचं करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे मगजबी, 5 ते 6 काजू आणि पाव कप इतकं इथे मी टाकून घेतलेलं आहे बारीक शेव, आणि त्याचबरोबर साधारण 1 मूठभर इतकं इथे मी टाकून घेतलेलं आहे गाठी. तर या ठिकाणी पूर्ण शेव किंवा पूर्ण गाठीसुद्धा तुम्ही वापरू शकता. पाणी न टाकता पावडर तयार करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर कढईमध्ये साधारण 5 ते 6 चमचे तेल, अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग आणि अर्धा कप बारीक चॉपरमधून कट करून घेतलेला कांदा यामध्ये टाकून घेतलेला आहे. छान असं परतून घ्यायचं हलकंसं रंग चेंज होईपर्यंत. कांद्याचा रंग चेंज झालं की यामध्ये आपल्याला अर्धा कप इतकं टोमॅटोचं चॉपरमधून कट केलेला थोडंसं ओबडधोबड असं पेस्ट टाकायचं आहे. आलं लसूण पेस्ट टाकायचं आहे 2 चमचे इतकं, आणि त्याचबरोबर हे सगळं मिक्स केले की 1 चमचा इतकं लाल मिरची पावडर आणि त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर, सोबतच यामध्ये अर्धा चमचा भाजलेली जिऱ्याची पूड टाकलेली आहे आणि सोबतच 1 चमचा हळद यामध्ये टाकून घेतलेला आहे. सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर इथे आपल्याला करपू द्यायचं नाही. तर या पद्धतीने सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला टाकायचे वांगे. तळून घेतलेले वांगे टाकलेलं आहे आणि सोबतच यामध्ये तयार करून घेतलेलं जे वाटणाचं पावडर होतं ते टाकून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर अर्धा ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं. पाणी एकदाच जास्त टाकायचं नाही. फक्त हे पावडर मसाले किंवा वाटण जे आहे ते करपू नये त्यासाठी आपल्याला पाण्याचा वापर करणं गरजेचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून सगळं मिक्स केलेलं आहे. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडीशी साखर टाकलेलं आहे सगळ्या चवी बॅलन्स होण्यासाठी. आवडत नसेल तर स्किप करू शकता. सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. झाकण लावून सगळे पावडर मसाले सगळे जिन्नस छान असं वाफेपर्यंत साधारण 2 ते 3 मिनिटं छान वाफून घ्यायचं. लास्टला तेल साईडला सुटू लागतं त्यावेळेस यावर मॅगी मसाला टाकायचं, म्हणजे चव दुपटीने येतो. तर या ठिकाणी आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी. गरम पाणी टाकल्यामुळे हे जे भाजी आहे छान तर्री सुटतो आणि भाजीला चवसुद्धा छान येते. तर या ठिकाणी आपली भाजी लवकर होण्यासाठी, भाजीला चव दुप्पट येण्यासाठी गरम पाणी टाकणं गरजेचं आहे. 2 चमचे कसुरी मेथी टाकलेली आहे. सगळं मिक्स करायचं आणि थोडीशी कोथिंबीर वरतून टाकायचं. झाकण अर्धवट लावायचं आणि 1-2 मिनिटासाठी वाफून घ्यायचं. इथे आपली भाजी तयार झालेली आहे. एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. तुम्ही वेगवेगळ्या पद्धती वापरल्या असताल, पण एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊया. तोपर्यंत नमस्कार.